तर मित्रांनो, तुमचं आमच्या सुषमास किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मळण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला लागेल इतकं मी पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळायचं आहे. तर लागल तसं थोडं थोडं पाणी टाका, एकदमच टाकून ठेवू नका. शकता हा असा गोळा तयार झालेला आहे. तर आपल्याला याच्यात अजून थोडं मळून मळून त्याचा छान असा गोळा तयार करायचा आहे. आता मी या कणकीच्या गोळ्याला तेल टाकून छान मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मऊ असा हा गोळा तयार झालेला आहे. आपण चपाती बनवायला सुरुवात केलेली आहे. आता आपलं पीठ 5 मिनिटं भिजलेलं होतं आणि चांगलं मऊ झालेलं आहे. तर असा थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे पिठाचा आणि हे पाहू शकता अशा प्रकारे याला मऊ करून घ्यायचंय. तर थोडंसं पीठ जास्त झालं म्हणून मी थोडं तोडून घेतलंय. आता याला मी कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतेय आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं. तर चपाती लाटण्याच्या 3 पद्धती असतात. तर त्या तिन्ही पद्धती आज मी तुम्हाला दाखवतेय. तर सगळ्यात पहिली पद्धत तुम्हाला दाखवतेय. तर आता ही सर्वात पहिली पद्धत ही आहे की 4 पदरी चपाती लाटायची. तर ती कशी लाटायची तुम्ही पहा. तर मी एक साईडने चपातीला तेल लावून दुसऱ्या साईडने मुडपून त्याही साईडने तेल लावून घेतलंय. तर ही चपाती अशी आपल्या ट्रायंगल शेप मध्ये मुडपून घ्यायची आणि साईड बंद करून घ्यायची आहे त्याच्या. तर याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. आता या गोळ्याला आपल्याला परत एकदा कोरडे बुडवून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचंय. तर चपाती आपल्याला सगळीकडनं सारखी लाटायची आहे, जाड पातळ लाटायची नाहीये. आता याच्यावर मी थोडंसं पीठ लावून घेतलंय कोरडं आणि चपातीला अशी पलटून घेते. त्याला परत एकदा लाटायचंय. तर याला फिरवत फिरवत लाटायचंय म्हणजे सगळ्या साईडा छान लाटल्या जातात. त्याला पुन्हा एकदा मी पलटून लाटतेय. तोपर्यंत मी ते तवा गरम व्हायला ठेवलेला होता. तर याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. तर तवाही आपला छान असा तापलेला आहे. त्याच्यावरती आपण ही चपाती टाकून घ्यायची. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते चपातीची. तर हा गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचंय. असं उभं लाटून घेतलं याच्यात आपल्याला असं तेल भरायचंय. हा गोळा थोडा तुम्ही उभाच लाटा. तर याच्यात मी थोडंसं कोरडं पीठ टाकते, थोडंसंच टाकायचंय आणि याला असं मधून दाबून घ्यायचंय. तर याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याला पिठामध्ये मी बुडवून घेतलेला आहे. तर याला आपल्याला लाटून घ्यायचंय. तर या सुद्धा चपातीला मी आलटून पलटून अशी लाटून घेते. सगळ्या पद्धती वेगवेगळ्या असतात. लाटाची पद्धत एकच असते, फक्त चपाती भरण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने लाटू शकता. तर ही सुद्धा चपाती मी तव्यावरती टाकली आहे. आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते. तर पुन्हा एकदा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा कोरड्या पिठात बुडवून थोडासा लाटून घ्यायचा आहे. आता हा गोळा सुद्धा आपल्याला गोलच लाटायचा आहे. आता याच्यात तेल भरून घ्यायचंय. तर याच्यात सुद्धा मी थोडंसं कोरडं पीठ टाकते आणि याला अशा प्रकारे निरा केल्यासारखं बंद करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याला आपल्याला बंद करून घ्यायचंय.
तर आपला हा गोळा तयार झालेला आहे. तर याला सुद्धा मी पिठात बुडवून लाटते. ही सुद्धा चपाती आलटून पलटूनच लाटून घेतलेली आहे. आता आपण ही सुद्धा चपाती तव्यावरती टाकून घ्यायची आहे. आणि आता मी तुम्हाला चपाती कशी भाजायची हे सांगते. आता चपाती टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला पलटायची नाहीये. याला थोडंसं असं भाजून द्यायचं आहे. तर पाहू शकता असे छोटे छोटे फुटकुळे आल्यासारखं झालं की आपल्याला या चपातीला पलटून घ्यायचं आहे. मी याला पलटून घेतलंय. तर पाहू शकता ही चपाती पुन्हा फुगलेली आहे. तर आपण या पण टायमिंगला ही चपाती पलटून घ्यायची आहे. त्या चपातीला आपण तेल लावून घेऊयात. तर तुम्ही या चपातीला तेल हवं तर तेल लावून घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला आवडत असेल तर तुपही लावू शकता. सध्या तर मी तेलच लावलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ही चपाती किती टम्म अशी फुगलेली आहे. अशी तुम्हाला चपाती भाजायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी चपाती भाजलेली आहे. आता ही चपाती भाजली आहे. आता मी हिला काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही सुरेख चपाती झाली आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.